दोलताडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयूच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे या मान तालुक्याचे भाग्यविधाते जलनायक, ज्यांनी दुष्काळ मुक्ती या मान तालुक्याला दाखवली, ते या राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी गोरे भाऊ. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले या भागाचे आपल्या सगळ्यांचे एक आधारस्तंभ माननीय डॉक्टर M.K. इनामदार सर. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की आज आपल्या या दोलताडे हॉस्पिटलचा उद्घाटनाचा कार्यक्रम अशा दिवशी आपण घेतोय की या भागाला गेली 30-40 वर्ष आरोग्याच्या सुविधेमध्ये कुठलीही इमर्जन्सी आली, कुठलीही अडचणीची गोष्ट आली की ज्यांना इनामदार सरांचं नाव आठवतं, त्या माननीय इनामदार सरांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यामुळे दुधात साखर पडल्यासारख्या या क्षणी आमचा आनंद आणखी द्विगुणित होत आहे की इनामदार सरांच्या वाढदिवशी आपल्याला आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमाला लाभलेले आपले दुसरे मार्गदर्शक माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेबजी देशमुख, विधानसभा सदस्य सांगोला. देशमुख साहेब हे स्वतः एक फिजिशियन आहेत, ते एक MD मेडिसिन आहेत. आणि माननीय आमदार गणपतभाई देशमुख यांचे ते नातू आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सांगली जिल्हा परिषदचे माजी बालकल्याण बांधकाम सभापती माननीय ब्रह्मानंदजी पडळकर साहेब, नूतन जिल्हा परिषद सदस्य माननीय गौतमाबा, या नगरीचे नगराध्यक्ष माननीय पूजाताई विरकर, उपनगराध्यक्ष माननीय श्रीदेवी निशांत पिसे, नगरसेविका डॉक्टर सविता मासाळ, भाजप मंडळचे अध्यक्ष या भागाच्या अर्चना सावंत, माजी नगराध्यक्ष माननीय नितीनजी जोशी, या नगरीचे माजी नगराध्यक्ष माननीय विलासाबा माने, संजयजी गांधी, सिद्धनाथ संस्थेचे चेअरमन माननीय अरुणाबा गोरे, अर्जुन तात्या काळे, माननीय दादासाहेबजी काळे, पंचायत समितीचे नूतन सदस्य माननीय शिवराजी पुकळे, अप्पासाहेब पुकळे, युवराजजी सूर्यवंशी, युवराजदादा बनगर, आमचे मित्र डॉक्टर प्रमोद गावडे, माननीय मामूशेठ विरकर, राजगे भाऊ, डॉक्टर दादासाहेब खरात, डॉक्टर प्रशांतजी बोरड, डॉक्टर मोडासे, डॉक्टर वसंत माथा आणि जालिंदरजी खरात, सचिन मनमाने, आमचे मित्र जयवंत सरगर, बाबा राजे आणि समोर बसलेले सर्वच मान्यवर, अगदी आमचे डॉक्टर N कदम पासून शेवटच्या कोपऱ्यापर्यंत असणारे सर्व मंडळी, या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आम्ही दिलेल्या आमंत्रणाला तुम्ही एवढ्या मोठ्या उत्साहानं या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो. भाऊ, कुठलाही उद्घाटनाचा कार्यक्रम म्हणला की त्या ठिकाणी तुम्ही शुभेच्छा द्यायला आताच तुम्ही ती एका लॉन्ड्रीचं उद्घाटन करून आला. आपण काय म्हणतो की एखाद्याच्या व्यवसायाचा आपण
उद्घाटन करतो त्या व्यवसायामध्ये त्याला वृद्धी यावी, त्याचा व्यवसाय चांगला व्हावा. आता लॉन्ड्रीवाल्याचं तुम्ही उद्घाटन करून आला, त्याला लॉन्ड्रीचे गिराईक जरा चांगलं मिळावं, त्याची भरभराटी व्हावी, अशा पद्धतीचं उद्घाटन आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतो. हॉस्पिटलचं उद्घाटन म्हणलं तर इनामदार सर आपल्याला लोकांना असं वाटेल की कोणाला तरी लकवा झाला पाहिजे, कोणाला तरी अटॅक आला पाहिजे, ऍक्सिडेंट झाला पाहिजे आणि मग आमचं हॉस्पिटल चांगलं चाललं पाहिजे. अशा पद्धतीचं उद्घाटन काय कुठल्या हॉस्पिटलचं नसतं. हॉस्पिटल एक सेवाभावी संस्था राहते आणि त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करत असताना नुसती व्यवसायाची बांधिलकी आपल्याला त्या ठिकाणी राहत नाही. नुसता व्यवसाय म्हणून आपण त्या उद्योगाकडे बघत नाही, पण त्या तळागाळातून आपण आलेलो आहे, ज्या सर्वसामान्य माणसातून आपण वर आलेलो आहे, त्या सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याची आपल्याला त्या ठिकाणी संधी मिळते आणि त्या संधीच्या रूपानं माफक दरामध्ये आपल्या ग्रामीण भागातील लोकांची सेवा करावी या उद्देशानं 2010 साली भाऊ या ठिकाणी आपण हॉस्पिटल चालू केलं. त्यावेळची परिस्थिती भाऊ अशी होती की मेडिकल क्षेत्रामध्ये MBBS ला ऍडमिशन घ्यायला नंतर सर तुमच्या काळाच्या नंतर सुद्धा काळात सुद्धा खेड्यापाड्यातून MBBS ला किंवा BMS ला डॉक्टर होण्याची प्रक्रिया खूप कमी होती. माझी त्यावेळची परिस्थिती तशीच होती. मी 12वी नंतर ज्या वेळेला MBBS ला गेलो तेव्हा तो काळ असा होता की MBBS ला जाताना आपल्याला MBBS व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय हे काय त्यावेळेला कळत नव्हतं. त्यावेळेला शिक्षकांचा दर्जा खूप मोठा होता आणि तो एक D.Edचा काळ होता. मला ते 90 ते 2000चे शतक होतं आणि प्रत्येकाच्या घरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माझ्यासारख्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यावेळेला असं वाटत होतं की आपल्या घरातलं पोरगं शिकून जास्त काय व्हावं तर एखादा शिक्षक व्हावा. माझ्या घरच्यातलं तसंच वाटत होतं की आपण मास्तर व्हावं. एकुलता एक पोरगा 12वी झाली की शिक्षक झाला की 2 वर्ष D.Ed केलं की कुठेतरी नोकरी मिळेल आणि घरची शेती करायला हवी. भाऊ त्यावेळेचा योगायोग असा की 11वी 12वीच्या वेळेला त्यावेळेला कास्ट व्हॅलिडिटी काढायला लागत होती. मी देवापूरला असताना 12वीचा मी कास्ट व्हॅलिडिटीचं बाबा कुठून तर आपण बरोबर आहे बॅचला की कास्ट व्हॅलिडिटी काढायला मला पुण्याला जायला लागायचं आणि त्यावेळेला कास्टची व्हॅलिडिटी इथं आपल्याला तात्या मिळत नव्हती आणि ती व्हॅलिडिटीमध्ये आपल्याला पात्रता दाखवायला लागायची की तुम्ही धनगर कशावर नाही आणि आमच्या वेळेला काही त्यावेळेला व्हॅलिडिटी आली नाही शाळेमध्ये. मग आम्ही ते व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आणण्यासाठी पुण्याला गेलो होतो. आमचे D.Ed करायचं पक्क होतं. 12वीचा निकाल लागला, D.Edच्या साठी आम्ही फॉर्म भरला. काही झाले तरी आपल्याला D.Ed करायचं. सातारा जिल्हा परिषदला मी फॉर्म भरला. आम्ही म्हणलं आता ठीक आहे व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आणायला आपण जाऊया पुण्याला. पुण्याला गेलो, सगळ्या जणांनी मेडिकलचा फॉर्म घेतला म्हणून मी पण घेतला. MBBS ला जायचं काही सुद्धा डोक्यात नव्हतं, मास्टरच व्हायचं होतं. फॉर्म घेतला आणि येताना ST एवढीपर्यंत होती. त्यावेळेचा कालखंड आपल्याला आठवतोय बघा. म्हणते ते आपण बघतोय त्यावेळेचे रस्ते काय होते, गाडी आपल्या गावापर्यंत येत नव्हती. मी उशिरापर्यंत रात्री मार्डीत पोहोचलो आणि मार्डीतला शंकर सुधार नावाचा पोरगा MBBS ला होता मिरजला. कारण आता मी तो फॉर्म मी त्या सुतार नावाच्या पोराकडं त्यावेळेला दिला. तो मिरज मेडिकल कॉलेजला दुसऱ्या दिवशी भरेल म्हणून. MBBS ला जायचं काही डोक्यातच नव्हतं. माघारी आलो, D.Edची लिस्ट कधी लागते बघितली. D.Edच्या लिस्टमध्ये माझं नाव होतं 3ऱ्या-4थ्या नंबरला. त्यावेळेला D.Edची कॉलेज 2च मिनिटात सांगतो. तो D.Edचे कॉलेज सातारचं कॉलेज चांगलं होतं. नंतर रहमतपूरला एक कॉलेज होतं आणि पाटणचं कॉलेज होतं. मला दिलं पाटण. आणि मग मी म्हणलं मी सगळ्यात हुशार, जिल्ह्याच्या लिस्टमध्ये माझा टॉपला नंबर, मला का पाटण का दिलं. आणि त्यावेळेला शिक्षणाधिकाऱ्याला मी भेटायला गेलो. ते म्हणले पहिले 10-20 पोरं आहेत ते काही D.Ed करत नाही म्हणून आम्ही तुम्हाला पहिले 1-2 नंबर मधलं काही दिलेलं नाही, आम्ही तुम्हाला पाटण दिलं. भाऊ मी पाटणला D.Ed ला गेलो. 8 दिवस 15 दिवस कॉलेज केलं. शंकर सुतार नावाच्या डॉक्टरांनी जो फर्स्ट MBBS ला माझ्या अगोदरच्या बॅचला होता, मार्डीगावचा, बरेच जण या ठिकाणी मार्डीतले असते, त्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून ठेवला होता आणि मी त्यावेळेला व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट नंतर सबमिट केलं. माझी लिस्ट लागली होती. योगायोग सांगायचा असा की पाटणला गेल्यानंतर त्या काळात माझी इच्छा अपेक्षा काय असेल. पहिला मी एवढा हुशार गडी तर मला शासकीय हॉस्टेलला ऍडमिशन मिळालं पाहिजे, फुकट खायला मिळालं पाहिजे.
त्यावेळेला शासकीय हॉस्टेलला असं होतं, शासकीय हॉस्टेलला राहायला फुकट आणि महिन्याला 25 रुपये द्यायचे, साबण द्यायचे. मग आपल्याला ते मिळालं पाहिजे, ती मोठी आपली स्वप्न त्यावेळेस. पहाटेचं डीएड कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि त्यावेळेस हॉस्टेलचं ऍडमिशन त्या ठिकाणी फुल झालं होतं. त्यामुळे हॉस्टेलचं ऍडमिशन आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला मंत्रालयात जायला लागेल. मंत्रालयाची शिफारस आणली तर 2 जणांचा कोटा असतो, तुम्हाला मी हॉस्टेलला ऍडमिशन देऊ. तर योगायोग असा की मी मुंबईला मंत्रालयात गेलो, त्यावेळेला बबनराव घोलप समाज कल्याण मंत्री होते आणि या भागातले पिंपरी गावचे सिलवण त्या ठिकाणी श्री साहेब मला वाटते त्या ठिकाणी होते. सिलवण साहेब मला म्हणाले तुम्हाला या ठिकाणी कोटा हॉस्टेलला ऍडमिशन मिळेल, मंत्री साहेब सध्या नाशिकला 2 दिवसांनी या. आणि योगायोग असा की त्या ठिकाणी मेडिकलचे ऍडमिशन त्या ठिकाणी जीटी कॉलेजला त्यावेळेला चालू होते. मी म्हणलं बघाव काय तिथं काय चालू आहे. तर साहेब त्या ठिकाणी मेडिकलच्या ऍडमिशनला दुसऱ्या दिवशी माझा लिस्टमध्ये नाव होतं. मला कळत पण नव्हतं की ऍडमिशन कशाला घ्यायचं, ते कुठल्या कॉलेजला घ्यायचं, ते एमसीआय रिकग्नायझेशन काय असतं, एमएमसी रिकग्नायझेशन काय असतं, काहीच माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी गेलो, कॉलेजची लिस्ट बघितली, बहीण माझी भांडुपला राहत होती. तिच्या घराजवळचं कॉलेज कुठलं तर आरजीएमसी ठाणे. म्हणलं कळव्यातलं कॉलेज आहे, करायचंच झालं तर चुकून आपण ऍडमिशन तरी घेऊन ठेवूया म्हणून कळव्याला त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर मी पुन्हा ज्या वेळेला पाटणला आलो त्यावेळेला तिथल्या कॉलेजच्या शिक्षकांनी सांगितलं बाबा आता तू काही डीएड करू नको, डीएड काय हे तुझ्या लेवलचं नाही आहे, तू एमबीबीएस ला जा. आणि मग सगळ्यांनी सांगितल्यानंतर मी पुन्हा एमबीबीएस ला त्या ठिकाणी गेलो आणि एमबीबीएस केलं. मला सांगण्याचा मतितार्थ माझा एवढा की तो काळ भाऊ असा होता की कळतच नव्हतं. या ठिकाणी मार्डी गावचे किंवा त्या पंचप्रसिद्ध कोणी लोक असतील, या भागातले सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट केशव काळे आहेत, जे नवी मुंबईला ज्यांचं प्रॅक्टिस आहे, फेमस कार्डिओलॉजिस्ट आपल्या भागातला आहे. केशव काळेंची साहेब परिस्थिती तशी होती, 10वी नंतर 11वीला ऍडमिशन कशाला घ्यायचं कळत नव्हतं. केशवनं सायन्सला ऍडमिशन घ्यायच्या ऐवजी आर्टला घेतलं. आर्टला ऍडमिशन घेतल्यानंतर पुन्हा सदाशिवराव पोळकात्या धाडसानं पुढे गेला आणि या मान तालुक्याची प्रगती केली. आज आपण राज्याच्या पटलावरती भाऊंचं नाव 1 नंबरला बघतो, अगदी वरच्या स्तरामध्ये बघतो. ग्रामविकास सारखं एक मोठं कथा आपल्या मान तालुक्याला दिलं. दुष्काळी भागाला गेल्या 15-20 वर्षामध्ये जर का बघायची, आपल्याकडे बघायची जर का परिस्थिती बघितली तर खूप वाईट होती. कुणी आपल्याला हिनवत होतं. आम्ही मेडिकल ऑफिसर असताना मी गावडे डॉक्टर ज्या वेळेला बाहेर होतो त्यावेळेला कुठलाही जर का असं विचारलं तर मान तालुक्यातलं म्हणजे अतिशय तुच्छतेने किंवा छिन्न येणं त्यावेळेला निष्ठेने त्यावेळेला बघितलं जायचं. आज ती परिस्थिती राहिली नाही. एक आपली परिस्थिती खूप उंचावलेली आहे. आपल्याला एक मान सन्मान कुठे आपण जर का या भागामध्ये गेलो तर मिळतो, ते मिळण्याचं सर्वात मोठं स्थान, मोठं श्रेय कोणाला जातं तर या भागाचे भाग्यवेत्याचे माननीय नामदार जयकुमारजी गोरे भाऊ यांना जातं. मला आवर्जून सांगायला लागेल की भाऊ तुम्ही पाणी प्रश्न या ठिकाणचा सोडवला, बाकीच्या सगळ्या समस्येवरती तुम्ही मात केली आणि भविष्य काळामध्ये तुम्ही ज्या दार्थाने पुढे जात आहे, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी MIDC आणाल, रस्त्यांचे कामं वेगवेगळे या ठिकाणी कराल. मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं की भाऊ तुम्ही जसं संघर्षातून वर आला तशा आरोग्यामध्ये काम करणारी या भागातली जी डॉक्टर मंडळी आपल्या तालुक्यातली, ही मंडळी सुद्धा सगळी संघर्षातून क्रमाशः वर आलेली आहे. खूप कष्ट करायला लागते. मी ज्यावेळेला 2010 साली आलो त्यावेळेला कुठलाही इमर्जन्सी पेशंट आला, काही झालं तरी खूप मुबलक कमी प्रमाणातल्या सुविधा आपल्याकडे होत्या. तुमचे झरे भागातून पेशंट या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पाठवायचा, लिमिटेड सुविधा या ठिकाणी राहायच्या. मी आलो, माझ्यानंतर गावडे डॉक्टर या ठिकाणी आले, खरात मॅडमचा त्या ठिकाणी सेटअप होता, तरी आपली परिस्थिती इथली खूप वाईट राहायची. अगदी इमर्जन्सी काय झालं तर MK नामदार सरांच्याकडे आपल्याला पाठवल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही होता. एक चांगलं आरोग्याचं हब, हेल्थ हब कुठं तयार झालं तर त्या अकलूजला या ठिकाणी आपल्याला आपल्या भागामध्ये झालेलं आहे. पण आधुनिकतेच्या काळानुसार आपल्यासारख्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आरोग्याची सुविधा आपल्याला या ठिकाणी चांगली मिळाली पाहिजे. लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना आपल्याला चांगली सेवा देता आली पाहिजे. या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी दिवसेंदिवस एक चांगला प्रयत्न करत आहोत आणि एक संकल्पना मी डोक्यात घेऊन माझ्याच या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये हा जो माझा बादशाह आहे रितेश मनमाने, की भाऊ याचा जन्म मुंबईचा आहे, त्याचे आई वडील गावाकडे सगळे राहिलेले आहेत. याचं MBBS मी होतो त्याच ठिकाणी कळवाच्या मेडिकल कॉलेजला झालं. त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन नानावाटे हॉस्पिटलला त्या ठिकाणी झालेलं आहे आणि खूप सिन्सिअर मुलगा आहे. त्यांना KM हॉस्पिटलला असोसिएट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. बारामती मेडिकल कॉलेजला त्यांनी असोसिएट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये मेडिसिन डिपार्टमेंटची खूप मोठी आवश्यकता आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे.
पूर्वीच्या काळामध्ये जसे संसर्गजन्य आजार राहायचे, टीबी सारखा आजार राहायचा, डेंग्यू सारखा आजार राहायचा, मलेरिया सारखे आजार राहायचे, त्या अलीकडच्या जीवनशैलीमध्ये आपण बघितलं तर ताणतणावाच्या काळामध्ये, ज्याला व्यायामाचा अभाव आहे, ताणतणाव आहे, अशा काळामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजची संख्या तर वाढत चाललेली आहे. कॅन्सरचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. हृदयाला हार्ट अटॅकचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. आणि संधिवाताचे अनेक जे दुर्लक्षित असणारे जे आजार आहेत हे अलीकडच्या काळामध्ये लोकांच्या मध्ये दिसायला लागलेले आहेत. म्हणजे पूर्वी अस्वच्छता किंवा तुमच्या सुविधांचा अभाव असल्या कारणाने जसे संसर्गजन्य आजार होत होते, तसं अलीकडच्या काळामध्ये जरी आपलं राहणीमान उंचावलं असलं तरी असंसर्गजन्य आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये दिसतात. त्यामुळे अशा आजारांना मात करण्यासाठी, चॅलेंजिंग आजारांना मात करण्यासाठी चांगल्या सुविधा ग्रामीण भागामध्ये असणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की रितेशनी अगदी मोठ्या मोठ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे. केम सारख्या मुंबईच्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी तो एक चांगलं काम करेल. आणि माझी काम करत असताना भाऊ कायमस्वरूपी इच्छा एक राहते की पायरी उतरताना आपल्या दवाखान्यातील माणूस समाधानी असावा आणि आपल्याला संध्याकाळी शांत झोप लागली पाहिजे. आणि या धर्तीवरती रितेश या ठिकाणी चांगलं काम करेल अशी मी या ठिकाणी खात्री देतो. आणि भाऊ या ठिकाणी मी माझे मनोगत 2 शब्दाचे या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.